नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे रम्यानं खूपच मोठं कारस्थान केलंय. पार्थ हा पावसात भिजून आलेला असतो आणि त्यामुळे ती त्याचे केस पुसून देत असते. पण पार्थला मात्र माहिती नसतं की ती रम्या आहे. त्याला असं वाटतं की ती काव्याच आहे. पण जेव्हा आता काव्या तिथे येते आणि पाहते तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होणार आहे. सोबतच इकडे काव्याने थेट नंदिनीला आर्याबद्दलचा विचारलाय, तर पार्थने मात्र जीवाला सुद्धा इथे तू नंदिनीला फसवत आहेस असं स्पष्टपणे विचारलं आहे. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे पार्थला थोडासा संशय आलेला असतो आणि संशय आल्यामुळे इथे तो काव्याला म्हणत असतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता आर्याला कॉल करा आणि तिला सोनोग्राफीसाठी ती फ्री आहे का हे विचारा. तेव्हा ती म्हणत असते, मी 2 वेळा लावलाय पण बिझीच येत आहे. एवढी ही कोणासोबत बोलते ना, ते काही केल्या कळतच नाही असं सुद्धा आता इकडे तो ती त्याला सांगत असते. आणि हे सर्व काही सांगितल्यानंतर आता मात्र पार्थ म्हणत असतो, पुन्हा एकदा फोन तुम्ही ट्राय करा. जोपर्यंत फोन लागत नाही तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही फोन लावतच राहा. मग आता शेवटी काव्या पुन्हा एकदा फोन लावते, पण परतसुद्धा तो फोन बिझीच येतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख प्लीज माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणाल का? मला ना प्यायची इच्छा झाली आणि तसंही खूप दिवस झालं मी अभ्यासाला बसलीच नाही ना, त्यामुळे मला ना अभ्याससुद्धा करायचा आहे असं सुद्धा काव्या आता इकडे बोलत असते. आता हा जो पार्थ आहे तो काव्यासाठी ब्लॅक कॉफी बनवायला किचनमध्ये जातो खरा, पण त्याचं सगळं लक्ष इथे नंदिनीच्या बोलण्याकडे आणि जीवाच्या वागण्याकडे असतं. कारण त्याला असं वाटत असतं, ही लोक कुठेतरी जाऊन इथे मला फसवत आहेत आणि त्याचबरोबर हा जीवासुद्धा नंदिनीला फसवत आहे. आणि त्यानंतर इथे नंदिनी उत्तर देताना गडबडलेली असते. सोबतच एवढंच नाही तर इथे मात्र हा जीवासुद्धा खोटं बोलताना दिसत आहे. अडगळीच्या खोलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. मग आता इकडे तो कॉफी बनवत असतो आणि कॉफी बनवत असतानाच आता इथे मात्र काव्या गेलेली असते आणि काव्या गेल्यानंतर लगेचच इकडे ती म्हणत असते, देशमुख काय करताय तुम्ही हे? किती वेळ झालं कॉफी बनवताय? एवढा वेळ लागतं का कॉफी बनवायला? तेवढ्यातच आता इकडे पार्थ म्हणत असतो, लागला का? तुम्हाला आर्याला फोन करायला सांगितला होता, लागला का? अहो देशमुख, मी फोन लावण्याचा तेवढाच प्रयत्न करत होते, पण फोन मात्र लागला नाही आहे. फोन हा सतत बिझीच येत आहे असं काव्या शेवटी सांगत असते. मग आता हे काव्याने पुन्हा एकदा सांगितल्यानंतर आता मात्र इथे पार्थला अजूनच टेन्शन आलेलं असतं. मग आता इकडे त्या फिल्म ओनरला फोन करत असतो, म्हणजे जे थिएटर आहे त्या थिएटरवाल्याला तो फोन करत असतो. आणि फोन केल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो की आज इथे चक्क टॉप 30 आर्किटेक्टचा आम्हाला फोन आला आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता मी टॉप 30 नाही तर टॉप 20पर्यंत झालेलो आहे. बोल ना, काय काम होतं? अरे तुझ्या बाजूचा जे काही थिएटर आहे ना, त्या थिएटरमध्ये खरं तर मला एक काम होतं आणि त्या थिएटरमध्ये काम असल्याकारणाने मी असं विचार करत होतो की मला मध्ये ना 1.5 तासाचा ब्रेक आहे. मग 1.5 तासाचा ब्रेक असल्याकारणाने जर त्या 1.5 तासामध्ये एखादी मूव्ही वगैरे असेल तर प्लीज मला सांगतो का? तेव्हा तो म्हणत असतो, अरे सॉरी, जवळपास 3 दिवस झाले आपल्या थिएटरचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, त्यामुळे इथे पूर्ण फिल्म वगैरे सगळं काही बंद आहे. नक्की? अरे बापरे, मग कधी चालू होणार आहे? म्हणजे कालसुद्धा चालू नव्हतं का थिएटर? तेव्हा तो म्हणत असतो, नाही रे, कालसुद्धा इथे थिएटर चालूच नव्हतं. कसं असणार, 3 दिवसापासून रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. बरं ठीक आहे, नंतर जेव्हा चालू होईल ना त्यावेळेस तू मला नक्की सांग असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे काव्या म्हणत असते, देशमुख काय करताय तुम्ही हे? किती वेळ लागणार आहे आणखी कॉफी बनवायला? तेव्हा तो म्हणत असतो, हो हो काव्या, झालीच आहे कॉफी बनवून असं म्हटल्याबरोबर आता इथे आपण पाहतो की पार्थ म्हणत असतो, काव्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय झालं देशमुख? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही काही ठीक नाही आहे. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? हे बघा, जीवा हा नंदिनीला फसवतोय. म्हणजे नाही समजलं मला. हे बघा, तो नंदिनीला फसवतोय. त्याचं बाहेर काहीतरी लफडं सुरू आहे असं स्पष्टपणे तो बोलत असतो.
त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे तर. आता हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो पार्थ हा काव्याला घेतो आणि ताबडतोब खोलीमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर म्हणत असतो, काव्या हे बघा, मी काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. म्हणजे काय झालंय काय ते तरी सांगा देशमुख. हे बघा काव्या, जीवा हा नंदिनीला पूर्णतः फसवत आहे. तो त्यांच्या भावनांशी खेळत आहे. म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तर. आता हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो की इथे तो म्हणत असतो की त्याचा सतत फोन एंगेज येतोय. त्याचं आणि आर्याचं लफडं सुरू आहे. त्याचं आणि आर्याचं अफेअर सुरू आहे. आता काव्या म्हणत असते, देशमुख मला एक गोष्ट सांगा, जर एका बाजूला जीवाचा फोन एंगेज आला आणि दुसऱ्या बाजूला माझा फोनसुद्धा एंगेज आला तर तुम्ही असं म्हणाल का पुन्हा की जीवाचं आणि माझं लफडं सुरू आहे म्हणून. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही हे, असं काही मी म्हणणार नाही. मग मला सांगा, एकाच वेळी जर असं झालं तर तो योगायोग असू शकतो ना. जीवा कोणाशी तरी बोलू शकतो किंवा आर्या कोणाशी बोलू शकते. तुम्ही असं का करताय. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही अगदीच तसं नाही, पण ज्या दिवशी मी इथे चोरवटी दिवशी ज्या काही गोष्टी पाहिल्यात ना, त्या गोष्टी पाहिल्यानंतर माझी पूर्णतः इथे खात्री पटलेली आहे की इकडे नक्कीच ह्याचं काहीतरी सुरू आहे म्हणून. आणि तेव्हा मात्र इथे ते दोघेही जण आडगळीच्या खोलीमध्ये गेले होते. आडगळीच्या खोलीमध्ये जाऊन नेमकं ते काय करत होते आणि त्याचबरोबर इथे आर्याचं आणि जीवाचं नक्कीच काहीतरी सुरू आहे असं सुद्धा तो इकडे पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगायला लागत असतो. मग आता हे सगळं काही सुरू असताना काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा फार विचार करताय. हे बघा असं काही नसणार आहे. मग आता तो म्हणत असतो, काव्या मी तुम्हाला सांगतोय, अहो मी एवढंच नाही हे करत, तर त्या दिवशीसुद्धा तो नंदिनीला सांगितलं त्याने की तो फिल्म बघायला गेला आहे, पण तो फिल्म बघायला गेलाच नव्हता. त्यावेळेला काव्या म्हणत असते, हे आणि तुम्हाला कसं माहिती. तेव्हा तो म्हणत असतो, मी आत्ता त्या थिएटरच्या ओनरला फोन केला होता, कारण तो थिएटरचा जो ओनर आहे ना, तो ओनर माझा चांगला मित्र आहे. तो म्हटला की 3 दिवस झालं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे आणि त्याचं थिएटर बंद आहे. मग मला एक गोष्ट सांगा, हे सगळं काही जर अशा पद्धतीने इथे होतंय तर मग जीवा हा नंदिनीशी सरळ सरळ खोटंच बोलत आहे ना, बरोबर की नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा तुम्ही असं उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टी नका बरं विचार करू. दुसरीकडे आपण पाहतो नंदिनी आता इकडे पटापट आवरायला घेत असते. तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणत असतो, काय मग माझ्या होणाऱ्या बाळाची आई, मी आज तुझ्यासाठी अंगारा आणला आहे. तो अंगारा तुला लावून जायचा आहे. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते, हो, कारण मी ना आज इथे आपल्या आर्याचा टिफिन घेऊन चालली आहे आणि आर्यासाठी मी इथे तसंच तिथून पुढे आनंद निवासमध्ये सुद्धा जाणार आहे असं सुद्धा आता इकडे ती सांगू लागते. आणि त्यानंतर मात्र इकडे जीवा म्हणत असतो, हो का, पण मग मी तुला सोडवायला येऊ का. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. मी आर्याचा टिफिन आता भरतच आहे आणि त्यानंतर लगेच निघणार आहे असं सुद्धा आता इकडे ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र तो लगेचच अंगारा बाळाच्या जवळ नेऊन लावायचा प्रयत्न करतो आणि तेव्हा ती म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे जीवा म्हणत असतो, इट्स ओके, तू नको काळजी करू, सॉरी बरं का ह्या सगळ्यासाठी. मग आता लगेचच इथे तो म्हणत असतो, म्हणजे मी थोडासा चुकीचा वागलो का. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, चुकीचं वगैरे असं काही नाही, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही असं सुद्धा ती इथे बोलत असते. माझ्यापर्यंत जरी तुम्ही अंगारा लावला तरीसुद्धा तो अंगारा मात्र इथे बाळापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत प्रेक्षकांनो, आता मात्र एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की इथे नंदिनी म्हणत असते, आता मला डबा भरायचा आहे, पण तो डबा भरत असताना सुद्धा
आता लपून छपून डबा भरावा लागणार आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तर दुसरीकडे काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, मला असं वाटतंय की तुम्ही फार जास्त विचार करताय. एवढा विचार करू नका आणि स्वतःला मात्र त्रास तुम्ही अजिबातच करून घेऊ नका असं इकडे ती बोलत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, मी अजिबात स्वतःला त्रास करून घेत नाही. पण ज्या गोष्टी माझ्या समोर आहेत, ज्या गोष्टी मी पाहिल्या आहेत ना, त्याच गोष्टीविषयी मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, पण तरीसुद्धा मग आता इकडे तो म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरी मला जीवाशी इथे बोलावंच लागणार आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जीवाशी बोला, मी नंदिनी ताईशी बोलते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही ऑफिसला जा आणि तिकडे जीवासोबत बोला, मी सुद्धा नंदिनी ताईशी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेल असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे दुसरीकडे काव्या म्हणत असते, खरं तर आता माझ्या एक्झामसुद्धा जवळ येत आहेत आणि मला लवकरात लवकर सगळा अभ्यास करायचा आहे, तुम्ही नका बरं काळजी करू असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि त्यानंतर इथे ती अभ्यासाला बसत असते. पार्थ मात्र तसाच निघून जातो, त्यालासुद्धा आवरायचं असतं आणि त्यानंतर त्यालासुद्धा ऑफिसला जायचं असतं. तर आता काव्या अभ्यास करायला लागते, पण पार्थचं बोलणं मात्र अजिबातच तिच्या मनातून जात नसतं. ती म्हणत असते, खरंच इथे जीवा नंदिनीताईला फसवत असेल का, नक्कीच त्यांचं काही सुरू असेल का, असा विचार आता इकडे ही लोक करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे मस्त अशी गरमागरम पाऊस बाहेर पडतोय आणि इथे रम्या आणि त्यासोबत विजय हे दोघेही जण मस्त गरम गरम मॅगीवर ताव मारत असतात. तेव्हा ते वसूला सुद्धा म्हणत असतात, तुम्हाला खायची का मॅगी, खूपच गरम गरम मस्त लागते, जर खाणार असाल तर नक्कीच तसं सांगा असं सुद्धा तो आता इकडे बोलत असतो. तेव्हा वसू म्हणत असते, तुम्ही मॅगी एन्जॉय करा, मला काही मॅगी वगैरे नको, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता मात्र माझ्या हाती असं काहीतरी लागलंय ना, आणि त्यामुळे मात्र मी काय करेल आणि काय नाही ह्या गोष्टी समजणारच नाही येतं. त्याचबरोबर त्या नंदिनीची इथे वाट लावली ना, अगं रम्या, हे बघ, त्या विक्रमने तुझ्या गालावर मारली ना, त्यामुळे आता मात्र ज्या गालावर मारली ना त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आता त्या नंदिनीचं विक्रमला थोबाड फोडायला लावायचं. तेवढ्यातच रम्या म्हणत असते, अगं आई, तुझ्या हाती नेमकं काय लागलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं माझ्या हाती काय लागले, अगं खूप गबाड लागले माझ्या हाती, कारण तुझ्या लक्षात येतंय का, हे बघ, माझ्या हाती ना इकडे ह्या नंदिनीचा टिफिन भरतानाचा फोटो हाती लागला आहे. आणि ती फोटो दाखवत असते. मग आता विजय रम्याची मस्करी करतो. तो म्हणत असतो, रम्या, कोणत्या गालामध्ये मारली होती मामाने तुला. तेव्हा ती गाल दाखवत असते आणि त्यानंतर हा म्हणत असतो की आता तुझा जो काही दुसरा गाला आहे ना, तो दुसरा गाल तू रेडी ठेव, कारण तुझ्या दुसऱ्या गालामध्ये पडणार आहे. तेवढ्यातच वसू म्हणत असते, काय चाललंय, तुम्ही माझी मस्करी करताय का. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई, मस्करीच नाही तर काय करायची सांग बरं, मग तू त्या फोटोमध्ये असं काय आहे. नंदिनी फक्त तो डबा भरत आहे आणि डबा भरते, तर मग ह्याच्यावरून काय सिद्ध करणार आहेस तू. आणि तेव्हा मात्र वसू म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, खेचा, तुम्ही माझी काळजी खेचायची आहे ना ती तेवढी खेचा, त्याने मला काही एक फरक पडणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे रम्या आणि त्याचबरोबर विजय म्हणत असतात, खरं तर आता लवकरच आम्ही सुद्धा खूप मोठा बॉम्ब इथे फोडणार आहोत आणि एकदा का तो बॉम्ब आम्ही फोडला की मग खऱ्या अर्थाने मजा येणार आहे, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र वसू म्हणत असते, तुम्हाला तर ना मी एवढे सगळे एफर्ट्स घेते आणि मी एवढे सगळे काही एफर्ट्स घेत असून सुद्धा तुम्हाला मात्र त्याची कशाचीच काळजी नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, मी तर अजिबात त्या लोकांना सोडणार नाही, कारण इथे त्यांच्यामुळे माझ्या कानाखाली बसली आहे आणि त्याचबरोबर इथे त्या नंदिनीसाठी सुद्धा मी अजिबात शांत बसणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला नंदिनी ही आर्यासाठी टिफिन घेऊन गेलेली असते आणि टिफिन घेऊन गेल्यानंतर ती म्हणत असते, बापरे, खरंच सांगू का,
आज ना मी मस्त असे तुझ्यासाठी नाचणीची भाकरी बनवून आणलेली आहे. त्यामध्ये सगळं मिक्स कडधान्य आहे बरं का त्या भाकरीमध्ये, आणि ती फार पौष्टिक आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, डी, ए सगळं सगळं आहे. तेव्हा आर्या तिला म्हणत असते, अगं नंदिनी असं काय करतेस? मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर असून सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी मला सांगतेस आणि मला मला माहिती नाही का की ह्यामध्ये काय आहे आणि काय नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो हो अगदी बरोबर आहे, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. खरं तर इथे तू माझ्यामुळेच डॉक्टर झालीस. हो बाई, तूच मला डॉक्टर केलेस आणि आता ह्या सगळ्या गोष्टी तूच मला सांगायला निघालेली आहेस, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर मात्र इकडे ती म्हणत असते, अगं मला एक गोष्ट सांग, खरं तर मला जास्त भूक नाही आहे, कारण मी सकाळी ना मिसळपाव खाल्ला आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, काय आर्या, तू सकाळी मिसळपाव खाल्लायस? अगं वेडी आहेस का? एवढं तिखट आणि मिसळपाव कोण खातं? काय चाललंय काय तुझं? का अशी वागली आहेस तू? असं वागायला नको होतं ना. असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, अगं त्याचं काय झालं ना, हे बघ, मला मिसळ खायची फार इच्छा झाली होती आणि त्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे ना मिसळ तर मी खाल्ली, पण माझं पेशंट एक घेऊन आलं होतं आणि त्यातला वास आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ना मला मिसळ फार जास्त खाण्याची इच्छा झाली, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र नंदिनी म्हणत असते, वेडी आहेस का तू आर्या? हे बघ, असं बाहेरचं खाऊ नकोस ना. त्यावर ती म्हणत असते, आता मी बाहेरचं नाही खायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, मग मी काय खायचं सांग ना. तू संध्याकाळचं जेवण पाठवतेस, दुपारचं पण घेऊन येतेस, मग सकाळचं सुद्धा मी माझ्या आवडीनुसार खायचं नाही आहे का? असं म्हणून ती चिडचिड करू लागते. त्यानंतर मात्र आर्या उठते आणि एका कागदावर तिचं रुटीन तिच्या हातामध्ये लिहून देत असते. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र आर्या खूपच जास्त पटापट हे सगळं काही खाण्याचा प्रयत्न करत असते आणि पटापट खात असताना आता मात्र इकडे नंदिनी तिला म्हणत असते, अगं काय करतेस आर्या, जरा सावकाश खा ना. अगं असं खाल्लंस तर तुलाच त्रास होणार आहे ना, आणि कसं पचन होईल, ॲसिडिटी होईल, बाळाला त्रास होईल, तुला त्रास होईल. मग आता आर्या चिडते आणि म्हणत असते, काय चाललंय नंदिनी तुझं? अगं तू मला माझ्या आजीसारखं का बरं ट्रीट करतेस? अगं हे सगळं तू करून नेमकं काय सिद्ध करणार आहेस? हे बघ, अशा पद्धतीने तू वागू नकोस, प्लीज शांत हो आणि मला नाही ते सल्ले आणि नाही ते उपदेश अजिबातच देऊ नको. प्लीज आत्ता माझ्याशी काहीच बोलू नकोस, असं इकडे स्पष्टपणे आर्या बोलू लागलेली असते. आणि त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, अगं काय करतेस तू हे? मी फक्त तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते ना. त्यावरती म्हणत असते, मला ना तुझं आता हे वागणं खूप जास्त इरिटेट होतंय, कारण मला ना हे सगळं काही अजिबातच पटत नाही. कारण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, जेव्हा तो जन्मजय येतो ना, त्यावेळेला मात्र तो माझ्यासोबत खूप छान वागतो आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जेव्हा टिफिन घेऊन येतो ना, त्यावेळेस त्याच्यासोबतचा वेळ माझ्यासाठी कसा जातो ना हे मला कळतच नाही. पण जेव्हा तू माझ्यासाठी टिफिन घेऊन येतेस ना, त्यावेळेस मला इथे बोर होतं आणि तो आल्यावर मला खूप छान वाटतं. 2 घास जास्तीचे सुद्धा जातात नंदिनी, असं सरळ सरळ आर्या नंदिनीला बोलत असते. तेव्हा नंदिनीला थोडंसं वाईट वाटतं. नंदिनी ताबडतोब तो टिफिन भरते आणि टिफिन भरून आता बॅगेत ठेवत असते आणि त्यानंतर मात्र तिथून ती लगेच जाणार असते. तेवढ्यातच आर्याच्या हातामध्ये जे वॉच असतं त्याचा अलाराम वाजतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, बहुतेक तुझी व्हिटॅमिनची गोळी खाण्याची वेळ झाली आहे. आणि त्यानंतर ती निघून जाते. ती निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे ही विचार करत असते की बहुतेक मी ना नंदिनीला जरा जास्तच बोलले का, ह्या बाळामुळे ना, ह्या प्रेग्नेन्सीमुळे ना मला काही व्यवस्थित गोळ्यांचा डोस वगैरे व्यवस्थित घेताच येत नाही, त्यामुळे माझी एवढी चिडचिड होत आहे. मी नंदिनीवर जरा जास्तच ओरडून बोलले का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे आता दुसऱ्या बाजूला मात्र आर्याला टेन्शन आलेलं असतं. तर इकडे जीवा आणि त्याचबरोबर हा जो पार्थ आहे, हे दोघेजण आता घरापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा हे दोघेजण घरापर्यंत येऊन पोहोचतात त्यावेळेला मात्र एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की इथे तो खाली उतरणार आणि खाली उतरणार तेवढ्यातच जीवा मात्र गाडी लॉक करतो आणि गाडी लॉक केल्यानंतर तो म्हणत असतो, काय झालं दादा, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, काही ठीक नाही आहे का, काय झालं ते तरी सांग. तेव्हा तो म्हणत असतो, थांब, मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे.
तर इकडे नंदिनी मात्र दबक्या पावलाने आता घरामध्ये आलेली असते. जेव्हा दबक्या पावलाने नंदिनी घरामध्ये येते त्यावेळेला मात्र आता इकडे तिला कोणी पाहतंय का का पाहत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता काव्या तिच्या पाठी आलेली असते. जेव्हा काव्या येते त्यावेळेला मात्र काव्या म्हणत असते की काय गं नंदिनी येत आहे, असं काय झालेलं आहे, काय शोधतेस तू आणि एवढ्या दबक्या पावलाने का बरं आलेली आहेस, काही लपवतेस का, काही तुला झालंय का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते नाही नाही काही झालेलं नाही आहे, असं का वाटतंय तुला, अगं मी आज ना आनंद निवासमध्ये गेले होते आणि तेव्हा मी आता परत आले, बस एवढंच, याच्या पलीकडे काही नाही. बरं बरं ठीक आहे, आपल्या दोघींसाठी मस्त कॉफी बनवू का, असं म्हणून ती म्हणत असते हो चालेल ना ठीक आहे बनव, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मात्र इकडे काव्या ही कॉफी बनवायला घेत असते. कॉफी बनवायला घेतल्यानंतर इथे लगेचच म्हणत असते मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते हा बोल ना, काय झालेलं आहे, काय बोलायचं आहे. तेव्हा अंता काव्या म्हणत असते ऐक ना, मला असं का वाटतंय की जो काही जीवा आहे ना तो जीवा तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे. तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते की नाही ग, असं का वाटतंय तुला की तू माझ्यापासून काही लपवत आहे म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणत असते तुला नको असा विचार करूस. पण काव्या म्हणते नाही, मला पूर्ण खात्री आहे की जीवा जो आहे ना तो तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे. म्हणजे जीवाचं जे आहे ना ते बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे आणि ते सुद्धा आर्याबरोबर. आता असं बोलल्याबरोबर नंदिनीला धक्काच बसतो. मग इकडे मात्र पार्थ म्हणत असतो मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. मग आता तुझं काय चाललेलं आहे, असं थेट पार्थ म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो कशाबद्दल विचारतोयस. तेव्हा तो म्हणत असतो मला आणि तुला आणि आर्याला मी एकत्र पाहिलंय, त्याचबरोबर तुझं आणि आर्याचं काय सुरू आहे. तू नंदिनीला फसवतोयस का, तू आर्याबरोबर जास्त वेळ घालतोयस आणि आर्यासोबत एकत्र राहतोयस, तुझं आणि आर्याचं अफेअर सुरू आहे का, असं थेट आता इकडे पार्थने जीवाला विचारलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे. काव्या नंदिनीला सरळ विचारत असते की खरं सांगताई इथे जीवा मला जीवावर आणि पार्थला सुद्धा जीवावर संशय आलाय आणि तो म्हणजे आर्याबद्दल. आमच्या हाती अशा काही गोष्टी लागल्यात ना त्यामुळे मी हे सरळ सरळ तुला विचारत आहे. आता मात्र आर्याचं नाव घेतल्यानंतर नंदिनी ही काव्याकडे पाहतच असते. तिला तर समजत नाही आता काव्याला काय उत्तर द्यावं. दुसरीकडे आपण पाहतो पार्थ हा पावसामध्ये भिजून आलेला असतो. त्यानंतर इथे तो खोलीमध्ये असतो. पण ही धूर्त रम्या मात्र पारच्या खोलीमध्ये येते. काव्या फ्रेश व्हायला आतमध्ये गेलेली असते आणि तेवढ्यातच टॉवेल घेते आणि पारच्या डोक्यावर ठेवून त्याचे केस पुसून देत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो खरं तर माझी फिसकारलेली मांजर जर असे केस माझे रोजच पुसून देणार असेल ना तर मला फार आनंद होईल आणि मी रोज असं पावसात भिजून येईल. खरंच माझ्या फिसकरलेल्या मांजरीच्या हातूनच मला केस पुसून घ्यायला आवडेल आणि कोणीही इथून पुढे माझ्या केसाला हात लावू नये असं सुद्धा मला वाटतंय, असं पार्थ म्हणत असतो. पण तेवढ्यातच काव्या ही बाथरूममधून बाहेर आलेली असते आणि समोर पाहते तर काय, रम्या ही पारचे केस पुसून देत असते आणि तेव्हा पार्थ मात्र काव्या म्हणूनच तिच्यासोबत गप्पा मारत असतो. आता रम्याची कशी वाट लागेल, काय होईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.